चला बम बोले, जय शिवशंकर. दिवसाची चांगली सुरुवात झालेली आहे आणि आपण ट्रेकला सुरुवात करतोय. 48 बाहेरची नाशिक साईडची गाडी आहे, ती पोलीस पुढची गाडी बाहेरची आहे, नाशिक साईड आहे. ही 48 म्हणजे विरार साईडची आहे आणि 46 म्हणजे न्यू बॉम्बे साईडची आहे. आणि बाकीच्या ह्या 0606 म्हणजे इकडच्या लोकल आहेत ह्या गाड्या. नाही, ही 06 म्हणजे लोकल नसावी. असो, जाऊ दे, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. सो वी आर स्टार्टिंग अवर ट्रेक नाउ. बघूया आता आपण सुळक्यापर्यंत पोचू शकतो की नाही. कारण की त्याने जे सांगितलं आहे, जी इन्फॉर्मेशन मला जी आलेली आहे त्या इन्फॉर्मेशननुसार हा एकच ट्रेक आहे, इथे एकच ट्रेल आहे. करवंदाची झाडं, सागाची झाडं आणि पाण्याचा खळखळाट. आजूबाजूला तिकडून जे पाणी वाहतं ते तिथे फिरत फिरत कुठेतरी, मला वाटतं खाली जी नदी आपण बघितली. अरे वा, ग्रामपंचायतने इथे टॉयलेट्स देखील बांधलेले आहेत आणि आपल्याला सूर्योदय दिसतोय. नक्की कुठून वर जायचं आहे याचा अंदाज येत नाही. आय होप हाच रस्ता असावा, ह्याच रस्त्याने आपण जाऊया वरती. मंदिरात हे आहेत पुजारी, पण ते जास्त बोलत नाहीत आणि पूजा करत होते. आम्ही त्यांना काही डिस्टर्ब करायचा प्रयत्न नाही केला. आपलं डेस्टिनेशन समोर दिसतंय आणि हे बघा, आपण मस्तपैकी हळूहळू वर चढतोय. थोडेफार मला पक्षी दिसत आहेत जे कॅमेऱ्यामध्ये कॅच नाही होणार. हळूहळू वर जाऊया आपण आता. तर आता आपण कूच चालू करूया. बॅगा भरलेल्या आहेत, थोडंफार खाणं आपण बरोबर घेतलेलं आहे, पाण्याचा भरपूर साठा घेतलेला आहे. कारण की ह्या पॉईंटनंतर वरती कुठेही पाण्याचा साठा अवेलेबल नाही, ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. सो लेट अस वॉक टुवर्ड्स द डेस्टिनेशन. होप मला माणसं भेटावीत मध्ये आणि ते गावातली माणसं मला काहीतरी गाईड करावं की मी बरोबर चाललो आहे की नाही. ही मला वाटतं वेगळ्या प्रकारचं झाड आहे. असो, इथे मध्ये मध्ये ओहळ आहेत. मला वाटतं पावसाळ्यात ही जी काही जागा आहे, वा 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 वा, तुम्हाला ऐकायला येत असेल वाऱ्याचा खळाळणारा आवाज. वरती झाडं हलत आहेत, अतिशय थंड असं वातावरण. आणि केवढा मोठा स्पायडर आहे तो. चला, ओके. तर मला तुम्हाला आता गावाची स्टोरी सांगावीशी वाटते. चालता चालता स्टोरी सांगतो मी तुम्हाला. इथे फार स्पायडर्स आहेत. मला त्यांना काही हर्ट नाही करायचं आहे, पण मला जाण्यासाठी थोडाफार रस्ता मी क्लिअर करतो आहे. ओके, तुम्ही पण ही स्टोरी ऐका. आय होप तुम्हाला ही नाही माहिती आहे. मी जरा थोडा रिसर्च केला आणि मला त्याच्यातून ही स्टोरी ऐकायला मिळालेली आहे. हे जे मंदिर आहे ते साधारण 15व्या शतकातलं मंदिर आहे. अशी थोडीफार इन्फॉर्मेशन इकडून तिकडून आपण रिसर्च करून काढली. हे जे मंदिर होतं ते शंकराचं मंदिर आहे. पूर्वीच्या काळी जे होतं ते लहानसं मंदिर होतं. त्याच्यानंतर मग ही डेव्हलपमेंट गेलेली आहे. हे जे मंदिर होतं त्या मंदिराची फार नासधूस झाली होती त्यावेळी. कारण की ही स्टोरी जी आहे, हे बघा, असे कोणीतरी मुद्दामून गोष्टी ठेवलेल्या आहेत की ओके, दिस इज द वे, दिस इज द डायरेक्शन. ट्रेकरसाठी हे फार महत्त्वाचं आहे. कारण की जे नौखे असतात ते जाताना जातात
पण येताना रिटर्न येताना मुश्किल होते त्यांना. त्याच्यामुळे वा 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 वारा, असा सुंदर वारा वाहतोय. ॲक्च्युली जे सीझन ट्रेकर असतात त्यांना डायरेक्शन लक्षात राहतं, पण जे ट्रेकर्स सीझन नसतात, हे काय आहे? हा झाडाचा चीक आहे. खैराचं झाड असावं, मला नक्की नाही माहिती कसलं आहे ते, पण ह्या झाडातून हा चीक बाहेर पडलेला आहे. आता चीक स्लायमी असतं. स्लायमी आहे. इट्स लाईक अ रबर, नाही तर गोंद. तो कशासाठी वापरतात ते मला नाही माहिती, बट हे कसलं झाड आहे तेही मला माहिती नाही. जर कुणाला इन्फॉर्मेशन असेल ह्या झाडाबद्दल कमेंट करा, तर हे कमेंट करा. हे ऐनाचं झाड असावं असं माझा अंदाज आहे. हां, मधून निघतं ते, मधून निघतो तो. डॅमेज झालं आहे त्याच्यातून निघतं आहे ते. ओके, व्हेरी ब्युटिफुल थिंग, म्हणजे बघण्यासारखं आहे. ओके, तर आपण आता आपला रस्ता पुढचा कंटिन्यू करूया. मंदिराची स्टोरी. मंदिराची जी पिंडी आहे ती तुम्ही बघितली असेल. शंकराची पिंडी डिस्टिंक्ट नाही आहे. त्याचं रिझन हे आहे, ती शंकराची जी पिंडी आहे, हे बघा, मी हे जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो आहे ती मी माझा रिसर्च केलेला आहे. आय एम नॉट रिसर्च एक्सपर्ट. मला जी इन्फॉर्मेशन मिळाली ती मी तुमच्याशी शेअर करतो आहे. ती चूक असेल, बरोबर असेल, तुम्हाला आवडली, तुम्हाला नाही आवडली, तुम्ही कमेंट करून सांगा. वी आर हिअर टू करेक्ट. आम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळते इथून तिथून कुठूनही कोणी व्यक्ती देतो आहे, तर ती इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही पुढे चालतो आहे. ओके, तर त्याच्यामुळे आपण काही इन्फॉर्मेशन मीडियावरती टाकतो आहे, त्याच्यावरती त्याचे रिपकर्शन नको यायलात. हे बघा, हे इथे किती सुंदर हा कोळी आहे असा. त्याचा फोटो काढा ना दीदी, फोटो काढा. तुम्हाला दिसत असेल हा एवढा मोठा कोळी तिथे आहे. तर मध्ये मध्ये मी ब्रेक करतो आहे स्टोरी. तर बॅक टू द स्टोरी. विषय असा आहे की हे बघा, इथून वातावरण किती वरती आलो आहे आपण. ती शंकराची पिंडी आहे. ॲक्च्युली ही स्टोरी कुठून चालू होते, ती आहे आपला माहुलीगडपासून. इथे 3 नावं आहेत. माहुलीगड आहे, भंडारगड आहे. माहुलीगडलाच भंडारगड म्हटलं जातं असं माझं नॉलेज आहे, किंवा दुसरा गड असेल तर मला नाही माहिती. आणि तिसरा आहे पळसगड. हे 3 आहेत नावं जे ऐकिवात आहेत इथे. ॲक्च्युली इथे मुघलांचं राज्य होतं, निजामांचं राज्य होतं. मेजरली तुम्ही बघाल तर ह्या जागेवरती मुघल होते. आणि माझ्या नॉलेजनुसार जे इन्फॉर्मेशन आहे की शहाजीराजांनी इथे एकदा चढाई केली. त्यांना स्वतः केली होती, पण त्यांना यश नाही आलं होतं. शिवाजी महाराजांनी पण स्वतः चढाई केली होती, पण हा किल्ला गड त्यांना घेता आला नव्हता. ही अशी माझ्या वाचण्यात आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता ह्या ते नांद जी गोष्ट आहे जी मी तुम्हाला दाखवली, माठ रांजण असा, ती गोष्ट काय आहे. पूर्वीच्या काळी हा जो गाव होता तो कंप्लीट गवळी लोकांचा गाव होता. इथे जे काही लोक इथे राहत आहेत ते सगळे गवळी होते. आणि ते लोक, त्यांचा एकच मोठा सगळ्यात बिझनेस होता. आजही इथे मेजरली लोक गवळी काम करत आहेत आणि शेती करत आहेत. हे 2 गोष्टी आहेत. सकाळचं मस्त ऊन आलेलं आहे. तर ते जे गवळी होते ते इकडे चरायला गुरंबिरं घेऊन यायचे. इथे बघा किती गवत बिवत आहे मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मग ते पाणवठ्यासाठी दुपार झाली की ते तिथे आराम करण्यासाठी तिथे जायचे. आराम केल्यानंतर मग झोप बीप झाली की मग परत गायींचं रवंत बिवंत झालं की मग संध्याकाळी घरच्यासाठी निघायचे. ही स्टोरी आहे. आणि असे जे तुम्हाला नाद जे दिसले तिथे, नाद म्हटलं जातं, नाद. हे जे नाद तुम्हाला जे दिसले तिथे एकच आहे सध्या,
पण पूर्वीच्या काळी इथे भरपूर नाद होते, कारण की इथे भरपूर गाई म्हशी ह्या सगळ्या यायच्या पाणी पिण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी लोक इथे यायचे. तर ते त्या नादामध्ये पाणी भरून ठेवायचे. आणि इथे ही जागा अशी आहे, काही ठिकाणी देवाचं फार तिथे काय म्हणतो त्याला, देवाचे आशीर्वाद असतात. ही जी जागा आपण देवळाची बघितली, इथे 365 दिवस पाणी असतं. हा एक त्या गोष्टीचा जागेचा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. तर ते जे नाद इथे होते, मला नंबर आता कुणालाच नाही सांगता येते किती होते आणि काय होते, पण भरपूर होते. ते चोरीला गेले. आणि ज्यानी हे बघा वरती तुम्हाला दिसतंय, आपल्याला कुठे पोचायचं आहे ते, आपल्याला पोचायचं तर ह्या सुळक्यावरती. इथे ह्या राईट साईडला सगळ्यात शेवटचा सुळका आहे, तिथे आपण जाऊ आता. तर हे नाद चोरीला गेले. नाद चोरीला गेल्यानंतर हे बघा इथे अभयारण्याच्या, मला वाटतं हे त्या त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी इथे प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पाण्याचे झरे तर अजूनही चालू आहेत पाऊस गेला तरी, पण हे त्यांच्यासाठी केलेलं आहे. मला वाटतं हे उन्हाळ्यामध्ये त्यांना ते पाणी काढून ठेवत असतील पिण्यासाठी. तर बॅक टू नाद. नाद सगळे चोरीला गेले. हा पण नाद जो आहे तोही चोरीला गेला होता नाद. पण जे कोणी चोर होते ते घेऊन गेल्यानंतर त्यांची ह्या नादातून पाणी पिल्यानंतर त्यांची जनावरं मरायला लागली किंवा त्यांना त्याचे भोग भोगायला लागले. अशी स्टोरी आहे, आख्यायिका आहे. आणि मग हा शेवटचा जो नाद तिथे पडलेला आहे तो त्या व्यक्तीने परत आणून ठेवला इथे. आणि तो आता शेवटचा सुस्थितीमधला एकच नाद तिथे आहे. ओके, सो दिस इज द स्टोरी. नाद. आणि इकडे शंकराचं मंदिर पहिल्यापासून आहे, म्हणून ह्या जागेला नंदिकेश्वर असं नाव दिलं गेलं. नंदी हे शंकराचं वाहन, आणि इथे गाई म्हशी भरपूर होत्या, त्याच्यामुळे ह्या जागेला आपण नंदिकेश्वर असं हे नामकरण केलं गेलं. मगाशी मी तुम्हाला जे बाबा दाखवले, जे बाबांचा फोटो दाखवला, ते वाडा तालुक्यातले होते. तिथून इथे आले आणि शंकराच्या ती मूर्ती जी काय आहे पिंडी, त्याची स्थापना केली. आणि मग हे हळूहळू आता इकडे ट्रस्ट फॉर्म झालेली आहे. आणि ट्रस्ट फॉर्म करून मग ते वेगवेगळे उपक्रम इथे चालवले जातात. तर ही इकडची स्टोरी. आता तुम्हाला माहुलीगडाची स्टोरी सांगतो. माहुलीगडाची स्टोरी अशी आहे की जास्त इतिहासात मी जाणार नाही, आणि त्याचे रेफरन्स टिपून ठेवायला लागतात. आणि वॉक करताना एवढे सगळे रेफरन्सेस मी लक्षात नाही ठेवू शकत, आणि तुम्हाला एक्झॅक्ट डेट्स किंवा ते काही सांगू शकत नाही. शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा जी परिस्थिती होती ती अनस्टेबल होती. त्यांना सेफर जागी कुठे नेता यावं ह्या गोष्टीसाठी कुठे नेलं होतं. जिजाऊ आणि शिवाजी महाराज ते हे या माहुली गडावरती होते मुक्कामासाठी. त्या काळामध्ये तुम्ही जर बघाल, हे जे गड किल्ले आहेत, आपण आता माहुली गड आहे त्याच्या कल्याण दरवाजाच्या बाजूने आपण चाललो आहोत. पूर्वीच्या काळी मी माझ्या आधीच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला काही नावं सांगितली. पालघर, वसई, घोडबंदर, त्याच्यानंतर डहाणू, त्याच्यानंतर वापी, सुरत, ह्या जशा गोष्टी इम्पॉर्टंट होत्या, तसं शहापूर, तसं कल्याण, जुन्नर हे फार महत्त्वाचे भाग होते. आणि हा जो ट्रेड, हा बिझनेस जिथून कंट्रोल केला जात होता त्याच्यावरती वचक ठेवावा ह्याच्यासाठी हे जे वॉच टॉवर्स होते, तिथून आपण कोण जातं आहे, कोण येतं आहे, कोणाकडून टॅक्स वसूल करू शकतो, काय घेऊन जातो आहे, व्यापारी घेऊन जातात वस्तू. तर ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी हे टॉवर्स सगळे बनवले होते. वॉच टॉवर्स होते हे सगळे. हे बघा नयनरम्य दृश्य.
खाली पण इथे दरी आहे फार खोल आणि तिथे पाणी वाहत आहे. वाव, आणि पाण्याचा खळखळाट आहे. ओके, आता पुढे त्याची स्टोरी अशी आहे. तर बाल शिवाजी होते तिथे, तर त्यांना दुधाचा सप्लाय त्यांना पाहिजे होता. तर मला माझ्या जे ऐकवात आलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. ह्या गावातून दुधाचा सप्लाय केला जायचा. आणि तुम्ही विचार करा, शिवाजी महाराजांचा लहानपण होतं त्यावेळी इथून त्या गडावरती तिकडे वरती दूध कसं पोचवलं जायचं. आणखी इट वॉज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टास्क. त्यासाठी त्या काळामध्ये इथे रोपवे होता. म्हणजे तुम्ही विचार करा की शिवाजी महाराज लहान असताना त्यावेळी अशी लोकं इथे होती आणि त्यांनी असा रोपवे इथून केला होता, जेणेकरून इथून सांभाळून या, पाणी आहे, पाय घसरू शकतो, जेणेकरून गवळ्याला इथून वरती चालत जायची गरज नाही. ओके. आणि हे बघा, इथे ट्रेकर्स येतात, मला वाटतं इथे मुक्कामही घेतात. इथे चूल लावलेली आहे, लाकडं पेटवलेली आहेत. सो दुधाचा सप्लाय सुरळीत राहावा महाराजांना किंवा त्यांच्या सरदारांना. हे बघा, ट्रेकर्सनी दिलेली खूण. दिस इज द डायरेक्शन वी हॅव टू गो. प्लीज ते हलवू नका, तसंच राहू दे. हां, ते आपल्या नंतर येणाऱ्यांसाठी उपयोगी आहे किंवा आपल्यासारख्या नवख्या लोकांसाठी उपयोगी आहे. सो त्यांना त्या दुधाचा सप्लाय राहावा ह्यासाठी तिथपासून खालपर्यंत गावापर्यंत एक रोपवे केला गेला होता. त्या रोपवेमधून ते दूध वरपर्यंत पोचवलं जायचं. आता तुम्ही विचार करा की गाव कुठे आहे. गावाच्या आपण आता मिडवरती आलो आहोत. ह्या साईडला गाव खाली दरीमध्ये आहे आणि तो आहे किल्ला. तिथे दूध इथून तिथे दोरीच्या सहाय्याने कसं पोचत असेल किंवा काय टेक्नॉलॉजी यूज केली. सो दिस इज अ मिरॅकल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी यूज केलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती नाही आहेत. आणि हे ॲक्च्युली आपल्याला हे लाईमलाईटमध्ये आणल्या पाहिजेत ह्या गोष्टी, पण हे त्या हिशोबाने होत नाही. असो, त्याच्यामध्ये अजून एक स्टोरी आहे, ती मी तुम्हाला सांगतो. ह्या गडावरती एक किल्लेदार होता. त्या किल्लेदाराचं नाव होतं दौलत खान. आणि त्याला एक सवय होती, वाईट सवय होती. म्हणजे आता हाच रेफरन्स असाच मिळालेला आहे, तेच मी सांगतो. नायकिणी नाचवायची ही त्याची एक आवड होती त्यावेळी. आणि तर त्याच दृष्टीने खाणं पिणं मजबूत असलं पाहिजे, म्हणजे मजा करायची. खाणं पिणं ह्या गोष्टींवरती जास्त, त्या फिटनेसवरती त्या काळात फार भर दिला जायचा. कारण की फिजिकली फिट असेल तोच किल्ले लढू शकतो आणि तोच लीड करू शकतो. तर अशा प्रकारची ती स्टोरी होती की त्या व्यक्तीलाही आणि त्याच्या सरदारांनाही दुधाची गरज भरपूर भासत होती. कारण की पूर्वी तुम्हाला माहिती आहे, हे मल्ल होते किंवा जे सैनिक होते, त्यांना खाणं पिणं जर धष्टपुष्ट नाही ठेवलं तर ते पुढे लढू शकत नाहीत. तर त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यालाही ह्या गोष्टीची गरज होती. म्हणजे हे मला वाटतं हा दौलत खान शिवाजी महाराजांच्या आधीचा असावा. कारण की ह्या किल्ल्यावरती वेगवेगळ्या डायनेस्टींनी राज्य केलेलं आहे. मेन म्हणजे तुम्हाला जर बघाल तर तुम्ही मुघल डायनेस्टी होती, निजाम डायनेस्टी होती, त्याच्यानंतर शिवाजी डायनेस्टी झाली आणि सगळ्यात शेवटी ह्या जागेचं महत्त्व समजून इंग्रजांनी ह्या जागेवरती कब्जा मिळवला सगळ्यात शेवटी. ओके. कारण की हे इट इज अ सेंट्रल पॉईंट. एका बाजूला कल्याण आहे, एका बाजूला नाशिक आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही वाडा, पालघर अशा बाजूची जागा आहे आणि एका बाजूला नगर आहे. तर असा हा सेंट्रल पॉईंट होता त्या काळामध्ये. हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे इथून. पण थोडंफार धुकं धूर
असं आता ते धुकं आहे की दूर आहे, पण मला तरी वाटतं धुकं असावं. देर इज नो क्लॅरिटी हा विषय जरा कमी आहे. आपण जसं जसं ऊन वाढेल तसं मला वाटतं क्लॅरिटी यायला पाहिजे. आणखी आपण डोंगराच्या ह्या बाजूला आहोत आणि सूर्य त्या बाजूला आहे, त्याच्यामुळे आपल्याला जरा हे क्लॅरिटी येत नाही आहे. ओके, इथे हे समोर जे दिसत आहेत ते नवरा नवरी आणि भटजी. आता त्यातले नवरा नवरी कोण आहेत आणि भटजी कोण आहे याची मला आयडिया नाही आहे, सो माफी असावी. बाकीकडे हे पिनॅकल भरपूर आहेत. हा राईट साईडचा जो पिनॅकल तुम्हाला दिसतो आहे हा इथे, त्या पिनॅकलला आपल्याला जायचं आहे. आणि त्याच पिनॅकलचं नाव आहे वजीर सुळका. एखाद्या शतरंजामधला वजीर कसा उभा असतो तसा तो आपण वर गेल्यावर तुम्हाला तसा भास होईल त्याचा, सो ते तुम्हाला कळेल. सो दिस ऑल स्टोरीज आय गॉट अबाउट दिस विलेज. ह्या गावातल्या ज्या काही मला स्टोरीज मिळाल्या त्या मी तुम्हाला सांगितल्या. मी थोडाफार रिसर्च केला. पूर्वी आम्ही जस्ट गड फिरून यायचो, थोडंसं नॉलेज होतं. पण माहुली गड आम्ही मागेही जाऊन आलो, तेव्हा आपण ब्लॉग नव्हतो करत. हा आपण त्यावेळीचे फोटो आणि एक छोटा शॉर्ट व्हिडिओ आपण टाकला आहे त्यावेळी. तर हे असं आहे. माहुली गडावरती जाणं फार डिफिकल्ट आहे. ट्रेक हा डिफिकल्ट आहे. इट्स नॉट अ इझी ट्रेक. म्हणजे मीडियम टू डिफिकल्ट लेवलचा तो ट्रेक आहे. आणि माउंटनच्या बरोबर वरतून 2 माउंटनच्या वरती जी धार असते त्या धारेवरून इथेही तसंच आहे, पण वरच्या फेजला आहे ते. तर अशा ठिकाणून आपण ते गेलो होतो आणि तो खरंच सुंदर ट्रेक आहे. पावसाळ्यामध्ये जर कुणाला करायचा असेल किंवा पावसाळा सरता सरता करावा हीच तुम्हाला गाईडलाईन नसेल, कारण की फार निसरडा रस्ता आहे तो. आणि ओके, तर आता आपल्याला बऱ्यापैकी आपण अर्धा नाही पाव भाग आपण कंप्लीट केलेला आहे. आणि तुम्हाला स्टोरीज पण मी सांगितलेल्या आहेत. आता जर तसं काही इम्पॉर्टंट असेल शूट करण्यासारखं तरच मी ते तुम्हाला दाखवीन. आणखी आता हळूहळू हे डेन्स जंगल होत चाललं आहे आणि मला जास्त कॉशियस व्हायला लागेल. की मधून वारा येतो आहे आणि मी असं ऐकलं इथे बिबट्या फिरतो भरपूर, साळींदर आहे. आणि आय डोंट वॉन्ट टू बी अ विक्टिम, कारण की जंगलचा कानून हाच आहे. हे बघा, जंगलचा कानून हाच आहे, पकडा गया वो चोर. म्हणजे थोडक्यात आपण कधी शिकार बनायचं नाही. वी हॅव टू बी अलर्ट. आणि आपण फॅमिलीबरोबर आहोत. पण हे जे काही आम्ही ट्रेक करतो आहे अतिशय सुंदर जागा आहे ही. आणि सीझन भरपूर महत्त्वाचा आहे, कारण की आत्ताच ऑक्टोबर हीट नाही आली, पण सुरुवातीला नोव्हेंबर मंथच्या थोडीशी हीट आली होती. आणि त्याच्यानंतर आता आपण हे बघा लँडमार्क ठेवलेला आहे, इथून पुढे जायचं आहे आपल्याला. आय होप हाच आहे, हा जो समोर दिसतोय तोच आहे आपला माहुली गड. आणि त्या बाजूला पळसगड असं आहे ते. असो, तर आपण आता आपल्या ह्या पाऊलवाटेने पुढे जाऊया. जर तसं काही स्पेशल असेल तरच मी शूट करीन, अदरवाईज नाही. ओके, चलो. हा वेगळा काही रस्ता आहे, असा थोडाफार डेन्स होत चाललेला आहे. मी शूट बंद केलं होतं, पण मला असं वाटतं आहे की मी शूट चालू ठेवावं, म्हणून मी हे परत चालू केलेलं आहे. ओके, इथे मेन गोष्ट अशी आहे की इथे साप ही आहेत. तर सापांची नावं मला नाही माहिती, तर सांभाळून जायला लागेल पुढे. आजपर्यंत आम्ही असे केअर नाही घेतली, डायरेक्टली केअरलेसली आम्ही जंगलात घुसलो. आता जसं जसं हळूहळू इन्फॉर्मेशन येते, नॉलेज वाढत चाललं आहे, त्या हिशोबानुसार आपण जरा कॉशियस राहतो आहे. वा, अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे हा, मस्तच. आय होप तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील किंवा नाही आवडत असतील, मला त्याचं माहिती नाही. पण
भरपूर लोकांनी जी इन्फॉर्मेशन दिली मला की तुमचे व्लॉग आम्हाला आवडतात, तुम्ही काहीतरी वेगळं बनवता, म्हणून आम्हाला त्याचा आनंद वाटतो आणि आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये एक एक नवीन डेस्टिनेशन शोधण्याचा प्रयत्न करून आपण ते टाकायचा प्रयत्न करतो, एक ब्लॉग. तुम्ही आमच्या इंस्टाग्राम तर आत्ताच आम्ही चालू केलं आहे. ॲक्च्युली आपल्याकडे सगळ्यात आधी जेव्हा फेसबुक नव्हतं तेव्हा एक ऑर्कुट म्हणून हे एक पेज होतं. आपण ऑर्कुट यूज करायचो आणि ऑर्कुटवरती पण आपले भरपूर फोटोज होते, अल्बम्स होते आपण बनवून ठेवलेले. बघा कसं डेन्स झालं आहे जंगल. तर आपण भरपूर फोटोज टाकायचो ऑर्कुटवरती, पण अनफॉर्च्युनेटली ते बंद करायचं ठरवलं गेलं. तो एक फार झटका होता. तर मग आपण त्याच्यानंतर फेसबुकवरती, कारण की एवढे सगळे फोटोज आपण स्टोअर स्वतःकडे करून ठेवणं इट इज समवॉट डिफिकल्ट. आता कुठे जायचं, 2-3 वाटा दिसत आहेत मला. आता हा डिफिकल्ट पार्ट आहे, पण मला त्या बाजूला जायचं आहे, मला ह्या बाजूला नाही जायचं आहे. सो आय विल, ही एक वाट आहे, ही एक वाट आहे, ही एक वाट आहे. नाही, आय विल यूज दिस बिकॉज मला इथून त्या डोंगराच्या तिथे जायचं आहे आणि मग तिकडून पिनाकलवरती लेफ्ट घ्यायचं आहे. हां, हो यस, तिथे डायरेक्शन दिले बघा. माझा अंदाज बरोबर होता आणि ह्या मॅडमनी सांगितलं रिबीन बांधलेली आहे. थँक्यू व्हेरी मच मॅडम. बघा असं होतं हे ब्लॉग करता करता, लक्ष देत नाही आपण. सो तुम्ही आमचे फेसबुक पेज पण व्हिजिट करू शकता. आमच्या पर्सनल पेजवरती भरपूर फोटोज आहेत, इंडियातले, इंडियाच्या बाहेरचे. सो जर कोणाला बघावं असं वाटत असेल सो प्लीज डू विजिट अवर फेसबुक पेज. इंस्टाग्रामवरती तुम्हाला इन्स्टंट स्टोरीज आपण टाकत असतो, ते तुम्ही फॉलो करू शकता. सगळे डिटेल आपल्या चॅनलच्या पेजवर मिळू शकतात. सूर्य उगवलेला आहे पण डोंगरांच्या सावलीमुळे इथे लाईट फार कमी आहे. ओके, आता हा पुढचा पॅच जरा डिफिकल्ट वाटतो आहे मला, कारण की आपल्याला रस्ता शोधायचा आहे. इथे आपण कधीच आलो नाही, पहिल्यांदाच चाललो आहे आणि आपल्याला त्या डायरेक्शनमध्ये चालायचं आहे. त्या पर्टिक्युलर माउंटनच्या वरती पोचायला सरळ नाही जाऊ शकत. त्याचं रिझन हे आहे की हे बघा पक्ष्याचा आवाज. माझ्याकडे दुर्बीण असते तर मला जरूर दिसला असता कोण पक्षी आहे तो. सुतार पक्षी असावा असा आवाज येतो आहे. कुठे आहे ते दिसत नाही आहे मला. असं मला वाटतं आहे की पक्षी बघण्यासाठी आपल्याला हे बघा पुढची निशाणी. हे पक्षी बघण्यासाठी आपल्याला एक दुर्बीण घेणं गरजेचं आहे. वाव, हे बघा, दिस इज रिअल ब्युटी. काय येता हे पाहिजे आपल्याला. गारगोटी आहे, मम्माला दे. पक्षी कुठे आहे ते माहिती नाही. ह्या झाडावरून येतोय पण तो कुठे आहे पक्षी ते मला नाही माहिती. जंगलपट्टा कधी येणार? हाच जंगलपट्टा आहे बाबा. म्हणजे आता झाडं असतील काय? तो मागे गेला तो प्लॅटू ना. हां, अजून एक प्लॅटू वरती येईल डोंगरांच्या वरती. तो सगळ्यात वरती तो असतो, तिथे आपल्याला पोचायचं आहे. हो, ह्या ज्या कोणी हे ट्रेकर्स ग्रुप आहेत त्यांनी हे जे रिबिन्स बांधलेले आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो. कारण की इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. ओके, म्हणजे आपण मेकआउट केलं आहे कुठे जायचं आहे ते, पण जर एखादा नवखा माणूस येईल तर त्याला हे
दिसणार नाही. आडू मला काठी द्या, आता मला काठीची गरज आहे. कारण की इथे ना, इथे सांभाळून ना, इथे स्नेक्स असतात. तुम्ही हे बघा, इथे बांबू दिसत आहेत तुम्हाला, हां. ह्याचा अर्थ तुम्ही अर्ध्यावर पोचलात. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, आपण अर्ध्या रस्त्यावर पोचलो आहोत. आणि कृपा करून सांभाळून चाला. इथे स्नेक्स आहेत आणि फार विषारी प्रकारचे स्नेक्स आहेत, तर आणि म्हणजे पॉयझनस. ओके, तर आपण आता इथून वर चाललो आहे. हां, तर माझा बॅक टू द टॉपिक, की आम्ही हे ब्लॉग जे बनवतो आहे ते आमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी बनवतो आहे. आम्ही युजली काय असतं, मुलं घरात बसून असतात, टी व्ही बघत असतात संडेला. आम्ही पण घराची कामं करतो, पण घराची कामं आपण इतर वेळीही करू शकतो. वीकडेजमध्ये आम्ही थोडंफार ॲडजस्ट करतो, मॅनेज करतो आणि आपण डे टू डे जी कामं असतात ती आपण कंप्लीट करतो. दोघंही वर्किंग असल्यामुळे हे डिफिकल्ट जातं सगळं मॅनेज करणं. इथे काहीतरी झालेलं आहे बांबूचं, हे काय झालं आहे मला नाही माहिती. तोडला असेल. हां, पण असा विचित्र प्रकारे तो का काढून टाकला आहे मला नाही माहिती. आम्हाला आमच्या डे टू डे कामामध्ये आमचे आई वडील आहेत, तेही हेल्प करतात. आता मुलं मोठी झाली आहेत तर मुलंही आम्हाला हेल्प करतात. सो इट्स ऑल. पूर्वी लहान होती मुलं, त्यामुळे आम्हाला 100 वेळा विचार करायला लागायचा, अरे हे करता येईल का, की हे असं जाता येईल का. ते पॉसिबल नव्हतं, पण आता ते आम्हाला पॉसिबल झालेलं आहे. आणि मुलं पण बऱ्यापैकी मोठीच असल्यामुळे ते त्यांना पण अंडरस्टँडिंग आहे. सकाळी आज आम्ही 4ला उठलो. आरव बाबू आणि वेदिका हे दोघंजणही 4ला उठले आणि आपलं सगळी कामं केली आणि मग आम्ही घराचं सगळं वाइंडअप केलं आणि निघालो. ओके, तर ही अशी आमची स्टोरी आहे. आणि मेजरली तुम्हाला सगळ्यांना मी एवढंच सांगेन, चांगली कामं करत राहा, तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. आता लास्ट वीकची मी तुम्हाला स्टोरी सांगतो माझी स्वतःची. ॲक्च्युली मी साऊथ मुंबईला चाललो होतो, वरळीला, आणि ऊन भरपूर होतं. तर मी गॉगल घातला गाडी चालवताना नेमकी मला तो सिग्नल दिसला नाही आणि मी माहीमच्या कॅडल रोडसाठी राईट टर्न घेतला. ते पोलीस उभे होते. पोलिसांनी सांगितलं गाडी साईडला घ्या. मी गाडी साईडला घेतली. त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं तुम्ही सिग्नल चुकवलात. मी बोललो हो, मला तो दिसला नाही. त्यांनी माझे रेकॉर्ड चेक केले. माझ्या रेकॉर्डमध्ये सगळे जे काय आधीचे टोल्स होते, म्हणजे जे काय आधी फाईन लागले होते ते मी पेड केले होते, ते त्यांनी बघितलं. त्यांनी मला सांगितलं तुमचं अकाउंट नील आहे. मी बोललो हो, मी टाईम टू टाईम पे करतो. हे सगळं त्यांनी ऐकलं. लायसन विचारलं, लायसन दाखवलं. तुम्ही काय करता? तर मी त्यांना सांगितलं असं असं मी काम करतो. त्याच्यानंतर ते म्हणाले ठीक आहे तुम्ही जा, तुम्हाला फाईन येईल तो तुम्ही भरा. आता स्टोरी बघा, फाईन येईल तो भरा. मी 2 दिवस झाले वाट बघितली, 3 दिवस झाले वाट बघितली, 1 हप्ता झाला ह्या गोष्टीला, अजूनही मला काही फाईन आला नाही आहे. म्हणून सांगतो चांगल्या गोष्टी करत राहा, तुम्हाला चांगल्या गोष्टींचा प्रत्यय येईल. मेजरली अजून एक गोष्ट अशी आहे, मी जेव्हा त्या ठिकाणी चाललो होतो तेव्हा मी पोलीस हाऊसिंगच्याच कामाने चाललो होतो. माझ्याकडे कॉन्टॅक्ट्समध्ये गुगल मॅप पोलीस हाऊसिंगचाच लावलेला होता ऑफिसचा. त्याच्यानंतर भरपूर कॉन्टॅक्ट डिटेल्स होते माझ्याकडे. तरी पण मी त्या व्यक्तीला काही सांगायला गेलो नाही, मी तुमच्या ह्यांना ओळखतो, मी तुमच्या त्यांना ओळखतो, तुम्ही मला सोडा. सी, मला एवढंच बोलायचं आहे,
आपण ओळखतो कोणाला ही गोष्ट मोठी आहे, चांगली आहे, पण आपण आपली चांगली कामं जर करत असाल तर आपल्याला कुठेही त्रास होणार नाही. आता हा खडा चढण चालू झालेला आहे, तुम्ही बघत असाल. हा पॅच असा खालून 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 तुम्हाला रस्ता पण दिसत नाही आहे, कारण की हे डेन्स जंगल झालेलं आहे. आम्ही पण थकलो आहे. ए ब्रेक घ्यायचा का आता आपण? चलो, इथे दगडी आहेत. हां, इथे इथे बसूया आपण. आता ब्रेक घेऊया, आपण सगळेजण ब्रेक घेऊया. आता आम्ही घेतो ब्रेक आणि आपण नंतर तुमच्याशी बोलू. सो आम्ही आमचा फर्स्ट वॉटर ब्रेक संपवला आहे आणि आता पुढे चाललो आहे. ही एक डेंजरस गोष्ट आहे, जास्त डेंजरस नाही, पण लहानपणी ह्याचा आम्ही ह्याला पोपट म्हणायचो. काय माहिती नाही मला हे कोण काय म्हणतं ते तुमच्या लँग्वेजमध्ये, मला जस्ट कळवा. हे इथे सांभाळणं आहे, तर हे अंगाला चिकटणार सगळे. काटे आहेत त्याला, थोडेफार लागत नाही, ते अंगावरती चिकटून असतात. ओके, सो इकडून वर जाणं. काही ट्रेकर्स गेलेत, आता ते रॅपलिंगसाठी गेलेत की कशासाठी मला तरी असं अंदाज आहे की ते रॅपलिंगसाठी गेले असावेत. आम्हाला अजून तरी एकही प्राणी दिसला नाही आहे किंवा मंकी दिसला नाही आहे. फक्त थोडेफार वेगवेगळ्या टाईपचे पक्षी दिसलेत, पण चढाव हा फार खडा आहे. ऑलमोस्ट 60-70 डिग्रीचा इन्क्लाइन आहे आणि इथे यायचं असेल तर काठी घेऊन या. झाडांच्या मधून समोरचा डोंगर माईट बी कोणता तरी दुसरा गड असेल. आता एवढी इन्फॉर्मेशन आम्हाला नाही आहे. इथे आजूबाजूच्या परिसरात फार गड किल्ले आहेत. ते गड किल्ले नावं गावं नाही माहिती. वाह, अतिशय सुंदर. आणि आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचतो आहे असं मला वाटायला लागलं आहे. आपण हाफवे ऑलमोस्ट क्रॉस केलं आहे आणि आमचे मेंबर्स येत आहेत खालून. मला वाटतं इथे थोडीशी लो लाईट असावा, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ग्रेनी पिक्चर दिसू शकतं. डाऊट आहे मला ग्रेनी नसावं, तरी पण थोडंफार ग्रेनी पिक्चर दिसू शकतं. विचार करा मित्र मंडळी परिवार, आपण जरासं चाललो तर आपण धापा टाकतो आहे. आणि पूर्वीच्या काळी लोक हे गड किल्ले रोज सकाळ संध्याकाळ चढायचे, किंवा जे गवळी होते ते दूध विकण्यासाठी. अरे वा, खरंच हे पावसाळ्यामध्ये अतिशय नयनरम्य वातावरण असणार. इथे पाणी वाहत असणार आणि इथून लोक कारवी, सगळी कारवी पडलेली आहे इथे वाहून आलेली वरतून, किंवा ही इथे त्यांनी पाणी अडवून ह्या साईडला वळवलं आहे. आय डोंट नो. काय लारू पडला काय? हो, तिकडेच चाललो आहे आपण. वातावरण एवढं सुंदर आहे, थंड वातावरण, अगदी चिल्ड AC लावल्यासारखं 18 डिग्री टेम्परेचर असावं असं आहे. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर वरती पोचता येईल ते आहे. आणि मला वाटतं उतरताना पण आपल्याला प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. पण आमच्या बॅग्समध्ये काय जास्त सामान नाही घेतलं ना खाण्यापिण्याचं? खाण्यापिण्याचं सामान नाही घेतलं ना? गॅस पण नाही घेतला? गॅस तरी घ्यायला पाहिजे, चहा पिला असता ना वरती. मला पण ते सांगायचं राहिलं, गॅस घ्यायला पाहिजे होता ग वरती. सूप तरी करून पिला असता, चहा करून पिला असता. जाऊ दे, असो. आता आपण आपल्या डेस्टिनेशनच्या ऑलमोस्ट
मला वाटतं 50-60% आपण क्रॉस केलेलं आहे आणि एक वडाचं झाड दिसलेलं आहे. वडाची झाडं अशी जंगलात कमीच असतात, पण इथे पहिलं वडाचं झाड दिसलं आहे मला. हे इथे केवढं मोठं झाड आहे. फार मोठं झाड आहे. वाह, डेंस जंगल आणि जंगल में सिर्फ एक ही मंगल, जो करता है दंगल, जो करता है दंगल वो है यही एक मंगल. वाह, हे दगडी ठेवले जातात, त्याला एक शब्द आहे, पण आता मला नक्की त्याचा शब्द आठवत नाही. तुम्हाला जर कुणाला माहिती असेल तर तुम्हाला सांगा, मला आवडेल ऐकायला किंवा माझ्या नॉलेजमध्ये भर टाकायला. हे बघा, काही ट्रेकर्स इथे येऊन बाटल्या सोडून गेलेले आहेत. आता हे किती वर्ष इथेच राहील बाटली, हिची विल्हेवाट कोण लावणार? इकडेच पडून राहणार आहे ती अनेक वर्ष. सो मी प्रत्येक जणांना हीच रिक्वेस्ट करीन, जो कोणी इथे येतोय किंवा जो कोणी ट्रेकर आहे, कृपा करून एक प्लास्टिकची बॅग कॅरी करा आणि त्या इथून या अशी प्लास्टिकची बॅग कॅरी करा आणि आपापलं सामान घेऊन जा. हे इथे वडाचं झाड आहे, मोठं वडच आहे, पण पानं वडासारखी नाही आहेत, म्हणून मी पण जरा अचंब्यात आहे. काय माहिती, वड नाही आहे, पण ते दिसतंय त्याचं खोड वडासारखं, पण ते वड झाड नाही आहे. डायरेक्शनसाठी चूक होऊ नये, म्हणजे कुणी रिसर्च केला आहे, रस्ता शोधला आहे, त्याचा इतरांना फायदा व्हावा ह्याच्यासाठी. म्हणजे दुसरे जे वाटसरू इथे येणार आहेत किंवा ट्रेकर येणार आहेत त्यांना ते इझी जावं, की बाबा तुम्ही इथे जंगलात भटकू नका, तुमचा वेळ वाया घालवू नका. त्याच्यासाठी हे केलेलं स्तुत्य उपक्रम आहे. जे कोणी केलेलं आहे किंवा जे कोणी करतात असं, त्यांना क्लॅप्स 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 क्लॅप्स. व्हेरी गुड. माझ्या हातात एका ठिकाणी काठी आहे आणि एका हातातून शूट करतो आहे, त्याच्यामुळे मला क्लॅप देणं शक्य नाही. ओके, पण जी इथे काही परिस्थिती आहे आणि हा जो वरचा उभा चढ आहे, आता हा 80 डिग्रीचा इन्क्लाइन आहे, हा फार कठीण आहे. तर मला तरी असं वाटतं पावसाळ्यात येऊ नये इथे, आणखी पावसाळ्यात जर आलं तर पाण्याचा इथून मारा एवढा वरतून होणार आहे, झरे वाहत असणार आहेत आणि तुम्हाला हे डिफिकल्ट जाणार वर जाण्यासाठी. सो बेटर हाच सीझन चांगला आहे पाऊस झाल्यानंतर, जेणेकरून. आणि आता हा जो चढ आहे तो उभा चढ आलेला आहे. आतापर्यंत थोडा 60-70 होता, आता थेट हा चढ आहे तो 80 डिग्रीच्या वरती गेलेला आहे, 80-85 वर. सो आम्ही हळूहळू चाललो आहे. आजूबाजूचा नजारा. आपण ऑलमोस्ट आता 60% आलो वरती, थोडं वर जायचं आहे. वरती इझी आहे. हा जो पॅच गेला ना, हा डेन्स फॉरेस्टचा, मग वरती प्लॅटो आहे. ओके, येस, हां तो सरळ प्लॅटो आहे, गवत आहे वरती. साप इथे असू शकतात, कारण की हे दगड खाचके खळगे आहेत ना, इथे साप असू शकतात. पण अजून तरी मला काही दिसलं नाही आणि दिसूही नाही. आपला मार्ग सुखकर व्हावा अशी ईश्वरचरणी इच्छा. काही हेल्प पाहिजे का कुणाला? दीदी दमली? मग ब्रेक घे तिथे दगडावरती सांभाळून. चला मग आम्ही पण ब्रेक घेतो परत एकदा. थांबायचं आहे वेदू, थांबायचं आहे.
आधी आजूबाजूला बघ आणि मग थांबतो. बघ तू दगडांचं हे कॅनोपी बनवली ती तोडलीस, असं नको करूस. चला तर मी हळूहळू पुढे कूच करतोय. यांना जरा बसू दे, पण सांभाळू ना. आता हा पुढचा रॉक पॅच जरा खराब आहे आणि सरळ दगड आहे तो कातळ. हा इथे वरती हे सांगू, वरती आहे इथे बसायला. इथे चांगली जागा आहे. इथे इथे येऊन बस. सो हा ऑलमोस्ट हे बांबू दिसले ना, बांबूचं बन आलं इथे. म्हणजे आता आपण 50% जागेवर आलो आहोत. नाही 60 नाही 50. आता हे बांबूचं बन चालू झालं आहे बघ, डेन्स आहे. इकडे बांबू, हा सगळा जो दिसतोय तो बांबूच बांबू आहे, सगळा बांबू आहे. तो इथे बिबटे असू शकतो, सांभाळून राहा. सगळ्यांना माहिती आहे. ओके सो वी विल स्टॉप हिअर. आपला परत सेकंड ब्रेक, एक शॉर्ट ब्रेक घेतला होता. नो वॉटर ब्रेक नथिंग, असा जस्ट बसलो होतो आणि आता आपण परत चालू करतोय. जास्तच इन्क्लाईन आहे, 80% 85%चा डिग्रीचा हा इन्क्लाईन आहे आणि आपण चाललो आहोत इथून. वरतून कसले कसले आवाज येत आहेत, तर अलर्ट राहायला पाहिजे. ओह ओह लागेल फोन, वरती गेल्यावरती लागेल, नेटवर्क मिळेल आपल्याला. वा कशा वाऱ्याची झुळूक आले बघा. ऐक ना वारा, आय होप तुम्हाला ऐकायला येतोय. आणि रातकडे आवाज करतायत. अतिशय लोभसवाणं दृश्य. इथे जरा सांभाळून चढायला लागणार आहे. हे सांभाळून चढा, काठी आधी फिरवा आणि मग चढा. हे आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं झाड मिळालं. त्याची साल्टी जी आहे ती मगरमच्छसारखी आहे आणि ग्रे कलरची आहे, म्हणून आम्ही फोटोशूट्स करून घेतले इंस्टाग्रामसाठी. आता आम्ही वर चढायचा प्रयत्न करतो. इथे माती आहे ना, दगड नाहीत, सांभाळून पाय टाकून या. पण मला रिबीन नाही दिसली आता, बराच वेळ झाला. दिसतंय का कुठे? नाही असणार, फक्त लक्ष ठेवा. मी आता बराच वेळ चाललो, मला रिबीन नाही दिसली. पण हेच एक वाट आहे वरती जायची. सो आपण ऑलमोस्ट आता प्लॅटोवर पोचण्याच्या ह्याच्यात आहोत. तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल ऐकायला. ह्याच डोंगरांमध्ये वेगवेगळ्या जडीबुटी आहेत. काहीतरी वेगळ्या प्रकारचं पान. ते पूर्वीच्या लोकांनाच माहिती. वाट निसरडी आहे, सांभाळून या. ओके सो आय विल स्टॉप हिअर बिकॉज दे विल नीड माय हेल्प. बाय. तर एक रील काढून झाला आपला. आता आपण पुढे चालूया. आय होप आमची एक चूक झालेली आहे. थोडंफार आम्ही बिस्किट्स घेतलेत, थोडं अजून काहीतरी हेल्दी फूड पॅकेट्स पाहिजे होते आपल्याला वरती जाऊन खाण्यासाठी. ती आपली चूक झाली, किंवा वरती कुकिंग करायला पाहिजे होतं. आय वॉज एक्सपेक्टिंग दॅट, पण हे काही केलंच नाही ह्यांनी. जाऊ दे, मिस्टेक्स होतात, नो प्रॉब्लेम. तर आता आपण इच्छा व्यक्त करतोय की आपण प्लॅटोवर कधी पोचतोय.
की ऑलमोस्ट बराच वेळ आपण चढतो आहे. 1 तास झालेला आहे आपल्याला चढत 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 चढत. एकही माणूस दिसलेला नाही आहे, तरीही सोफार आपला प्रवास चांगल्या प्रकारे झालेला आहे. वरती गडाचे दर्शन. आता हळूहळू थोड्या वेळाने आपल्याला सुळका प्लॅटोवर पोचल्यावरती आपल्याला सुळका दिसायला लागेल. हा आय होप ह्या गडावरचा सगळ्यात लहान सुळका आहे. 280 फुटाचा आहे हा, 280 फीट्स. आणि बाकीचे जे आहेत ते जास्त आहेत. नवरा नवरी आहेत ते जास्त आहेत उंच. एक्झॅक्टली आता मला आयडिया नाही ते किती आहेत आणि काय ते. वरती निवडुंगाचं झाड आहे, फार मोठं आहे. चला आपण पुढे जाऊया. फार स्टीप इन्क्लाइन आहे. रस्ता कुठून आहे? आय होप इथून रस्ता जातोय. पण हे जंगल, मोठी मोठी झाडं क्रॉस करून आता आलो आहे वरती. आणि ऑलमोस्ट आता ही झुडपं चालू झाली आहेत. मला वाटतं ही कारवी आहे. नाही, काय माहिती नाही. कारवीची झाडं आहेत ही. पानं दिसत आहेत कारवीसारखी, पण कारवी नाही वाटत आहे. ही कारवी आहे. कारवीची झाडं आहेत ही. पानं तशीच आहेत. चला लवकर या. अरे ब्रेक घेतला तुम्ही, 2-2 मिनिटांनी ब्रेक घेतला. कधी पोचणार? भला मोठा रॉक पॅच आहे हा. चढायचा नाही आपल्याला, पण बघा आणि मध्ये घळ पण आहे. बापरे, साप बी बसू शकतात इथे ह्या घळीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारची मच्छर आणि मला झाडं चावतायत मला. आय डोंट नो, खाज सुटले अंगाला का आहे माहिती नाही. कोणत्या तरी झाडामुळे असेल. बांबू, अरे बापरे, ते फार गळी आहे तशा 2 याच्यामध्ये. फार डेंजरस जागा आहे. ते साप, साळींदर किंवा असे ॲनिमल्स राहू शकतात. चला आपण वर जाऊया. काठी सोडून दिली. काठी उतरताना उपयोगी पडणार आहे. मी तुला देईन आरू उतरताना. नो नीड टू वरी. मला काठीची गरज नाही. मला इथे फक्त आता चढताना जरा काठीची गरज वाटते. चला या वरती, मग ऊन आलं तर प्रॉब्लेम होईल. हे भले मोठे डोंगर आहेत इथे, दगड. या दगडातून नंतर रस्ता आपल्याला काढायचा आहे. पण सरप्रायझिंगली रिबिन्स नाही आहेत कुठे. रिबिन्सचा सहारा होता तो नाही आहे. चलो जल्दी आरू.
आता आपण माउंटन टॉपवर पोचलो आहे आणि आपल्याला खालची ही दरी सगळी दिसायला लागलेली आहे. चला लवकर या, वी आर ऑलमोस्ट देअर. जल्दी. चला पुढे जाऊया आपण. थोडासा शूटपासून ब्रेक घेतो आहे. काही ट्रेकर्सनी किंवा गावकऱ्यांनी, ते मला नाही माहिती, इकडेची आलेली कारवीची झाडं आहेत ती छाटलेली आहेत जेणेकरून रस्ता क्लिअर व्हावा आणि लोकांना चढता यावं. गुड. काय झालं? खाज येते ना? काहीतरी झाडाची खाज येते आपल्याला लागलेली. चल ये वरती आहे. हो मला पण येते. म्हणून असं सांगितलं जातं ट्रेकिंग करताना फुल स्लीव्स घाला आणि फुल पॅन्टच घाला ट्रेकिंगची. आपण नाही, आणखी गरम बिरम होतं म्हणून आपण घालत नाही. ओके, ह्या 2 डोंगराच्या मधून आपण चाललो आहे आता. ह्या बाजूला दरी आहे, तिकडे डोंगर आहे. हा एक डोंगर आहे. तर हा डोंगर क्रॉस करून आपण त्या एका पठारावर पोचू आणि मग तिकडून मग थोडासाच पॅच राहिला. आय होप आम्ही हे वरपर्यंत आलो आहोत आता. काय झालं? तुम्ही थकले का? मी इथे आहे वरती. अशा प्रकारे हा आरूबाबू घसरलाय आमचा. तुझा वरती मिळतो. सुंदर स्माइल. आरूबाबू परत एक स्माइल. अशा प्रकारे आरूला वरती प्लॅटो दिसायला लागलाय. त्याच्यामुळे आरूबाबू फार आनंदी आहे. आरूबाबूला आता पेव फुटलाय वरती चढायचा. आता वी आर ॲट द टॉप ऑलमोस्ट. म्हणजे हा डोंगर जो आहे त्याच्यावरती आपण आलो. अरे वा, अशा प्रकारे मुंग्यांचं वारूळ. अरे हा यार, काळ्या मुंग्यांचं आहे. त्या कुठच्या आहेत ते मला नाही माहिती, काय पण आय कॅन व्ह्यू दॅट. आणि अशा प्रकारे आम्ही वर चाललो आहोत. आणि wow, and we conquer this plateau. Simple lifestyle vlogs completed this mission to explore and achieve the victory. वाह, वारा तुम्ही फील घेऊ शकता. एवढा सुंदर वारा आहे. आणि आता आपला हा पॅच संपलेला आहे. सगळं कारवीचं बन आहे. तुम्हाला दिसत असेल वारा खालून वाहणारा, पूर्वेकडून येणारा. आणि आता आपल्याला हा डोंगर क्रॉस करायचा आहे वरपर्यंत. झाडं असल्यामुळे सुळका दिसत नाही आहे. आता दिसेल सुळका थोड्या वेळाने.